आज जरी तरुण असले तर उद्या ह्या देशाचा भविष्यकाळ म्हणजे ही तरुण पिढी आहे. आणि आज जर पाहिलं तर न्यूयॉर्क टाइम्सचा मागच एक 8-10 वर्षापूर्वीचा सर्वे जर बघितला तर त्यांनी सांगितलं होतं की 20 ते आत्ताचं जर 24 चालू आहे या पिरियडमध्ये भारत हा सगळ्यात तरुण देश असणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की तरुण वर्गाची जी संख्या आहे 18 to 35 असं जी आहे ती सगळ्यात यूथ पॉप्युलेशन जे आहे ते जगात सगळ्यात जास्त यूथ पॉप्युलेशन भारतात असणार आहे. आणि त्यांना राजकारणाशी काही घेणं नाही. त्यांना सुद्धा त्यांची ऐन उमेदीच्या जे वर्ष आहेत त्यात त्यांना सुद्धा भरारी मारायची. आणि ते त्यांना दिसतंय की काँग्रेसकडनं फारसं अपेक्षा करणं, काँग्रेसकडनं अपेक्षा म्हणजे पालत्या घड्यावरती पाणी हे ओतल्यागत आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष तिकडे नाहीच आहे. जे काय त्या महायुतीच्या मागच ही तरुण पिढी राहणार आहे.